इंडिया आघाडीचा नेमका संयोजक पदाचा चेहरा कोण असणार हे अजूनही सस्पेन्स जरी असलं तरी नितीश कुमार यांना अनेक बड्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याचं कळतं आहे। आणि या संबंध बोलण्यासाठी आपल्यासोबत जेडीयूचे महासचिव आमदार कपिल पाटील सर आहेत। सर, तुम्ही स्वतः संजय राऊतांची भेट घेतली, असं कळलं की उद्धव ठाकरेंची तुम्ही सुद्धा भेट घेतलेली आहे। नितीश कुमारांशी चर्चा उद्धव ठाकरेंची झाली आहे आणि राज्यातील काही महत्त्वाचे नेते जे इंडिया आघाडीत आहेत त्यांनी पूर्णपणे नितीश कुमार यांना संयोजक पदासाठीचा पाठिंबा दिलाय। काय तुमच्याकडे माहिती? इंडिया आघाडीच्या स्थापनेसाठी आदरणीय नितीश कुमारजींचा पुढाकार होता। ही आघाडीच त्यांनी बनवली, त्यामुळे उद्या त्यांच्यावर काही अधिक जबाबदारी झाली तर त्याचा आनंद एक कार्यकर्ता म्हणून मला सर्वाधिक होईल, कारण नितीशजींचं योगदान मोठं आहे। पण स्वतः नितीश कुमार यांनी वारंवार सांगितलेलं आहे की मला कोणत्याही पदाची लालसा नाही आणि त्यामुळे संयोजक पद कोणाला मिळणार यात त्यांना काही रस आहे असं मला वाटत नाही। पण आघाडी लवकर व्हावी, अधिक मजबूत व्हावी, सीट शेअरिंग व्हावं या दृष्टीने नेते प्रयत्न करत आहेत आणि मला जास्त याचा आनंद आहे की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे स्वतः यासाठी गेले काही दिवस प्रयास करत आहेत आणि त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। माहिती अशी मिळते की उद्धव ठाकरे यांनी स्वतः नितीश कुमारांना फोन केला, शिवाय के.सी. वेणुगोपाल असतील, ममता बॅनर्जी असतील, यांच्याशी त्यांनी स्वतः चर्चा केली आहे। तर ह्या सगळ्या नेत्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, एक पूर्णपणे पाठिंबा आहे, कारण आगामी बैठक लवकरच होणार आहे। माननीय उद्धवजींनी स्वतः आदरणीय नितीश कुमारांशी चर्चा केलेली आहे। केजरीवाल साहेबांशी, ममता दीदींशी आणि माननीय वेणुगोपालजी यांच्याशी त्यांची चर्चा झाल्याचं मला आजच स्वतः संजय राऊत साहेबांनी सांगितलं। अर्थात काय चर्चा झाली हे मला काही सांगता येणार नाही, कारण मोठे दोन नेते बोलत असताना आपण लहान माणसांनी त्या डोकावणं पण बरोबर नाही, ते सभ्यतेला धरून नाही। पण त्यांची चर्चा झाली आहे आणि ती वारंवार होत असते। राज्यातील इंडिया आघाडीचे नेते यांचा सुद्धा पाठिंबा आहे पूर्णपणे या नावाला? आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील किंवा अन्य सगळे नेते हे नेहमीच नितीश कुमारांबद्दल आदर राखून आहेत, हे मला वारंवार जाणवलेलं आहे। त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही, मात्र काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही। शेवटचा प्रश्न, इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक होणार, ती नेमकी कधी होणार यासंबंधी काही चर्चा झाली आहे का? कारण आज उद्यामध्ये ही बैठक होणार असं सांगितलं जात होतं आणि यातच हे नाव, जसं नितीश कुमारांचं नाव संयोजकपदीचा निर्णय घेतला जाणार का? इंडिया आघाडीची बैठक लवकरात लवकर व्हावी, सीट शेअरिंग लवकर व्हावं, त्याच्या बैठका लवकर आटपाव्यात, कारण वेळ कमी आहे। या दृष्टीने सगळेच राज्याचे नेते प्रयत्नाला लागलेत आणि स्वतः उद्धवजींनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात काही चांगलं निष्पन्न होईल असं आम्ही सगळे सामान्य नाव किंवा हे निर्णय होईल, आम्ही सगळेच कार्यकर्ते अपेक्षित करत आहोत की लवकरच याबद्दल काही चांगला पर्याय उभा राहील आणि मजबूतीने ही आघाडी देशात आपला विकल्प लोकांपुढे नेईल याची मला खात्री वाटते। संयोजकपदी जर नितीश कुमार असले तर महाराष्ट्रात सुद्धा काही जागा जेडीयू इच्छुक असेल? नितीश कुमार संयोजक झाले तर कोणाला नको आहेत, आम्हाला हवं आहे, पण ते स्वतः सांगतात ना मला हे पद नाही, मला लालसा नाही, पण झाले तर त्याचा आनंद सगळ्यात मोठा राहील आणि त्यातून काही जर मिळालं तर कोणाला नको आहे। राजकारणात कोणी भजन मंडळी नसते। आता आम्ही महाराष्ट्रामध्ये उद्धवजींना कुटुंब प्रमुख मानलेला आहे, त्यामुळे आमचे निर्णय सुद्धा उद्धवजी घेतील याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळे हे होते आमदार कपिल पाटील, त्यांनी सांगितलं की पूर्णपणे पाठिंबा आहे आणि लवकरच जी इंडिया आघाडीची पुढची बैठक होईल त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय होतील अशी अपेक्षा आहे। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।